कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते। कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य योगदान दिले। अशा तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग व्यायामाबरोबरच सकारात्मकता तसेच हेल्दी थिंकिंगची आवश्यकता असते। अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी आपल्या विभागात नवीन योजना राबवून ग्रामीण पोलीस कार्यालयासह क्रीडांगण आदी वास्तू निर्माण केले आहे। याच अमरावती ग्रामीण पोलीस विभागाचे आशियाना क्लब, जोग क्रीडा संकुल, पोलीस अधीक्षक कार्यालय नूतनीकरण तसेच पोलीस हेल्थ ॲपचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला। या कार्यक्रमाला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य, पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलीस अधीक्षक डॉक्टर हरी बालाजी, श्वेता के हरी बालाजी, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, डॉक्टर पद्माकर सोमवंशी, डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी, डॉक्टर अनिल रोहनकर सह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते। आशियाना क्लब येथे व्हीआयपी कक्ष, विश्राम कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगा नियंत्रण पथक, पुरुष व महिला बराक, ग्रामीण अधिकारी, अंमलदारांसाठी मेस, स्मृती भवन, उपहारगृह, तर जोग स्टेडियम येथे वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, मंथन सभागृह, अन्नपूर्णा मेस, 400 मीटर ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट आदी विविध सुविधांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला। श्वेता के हरी बालाजी यांनी या सुविधांच्या नूतनीकरण व निर्मितीसाठी योगदान दिले आहे। त्यांचेही ठाकूर यांनी अभिनंदन आणि कौतुक केले। ग्रामीण पोलीस दलासाठी 12 बोलेरो व 18 बाईक या वाहन ताफ्याचा नारळ फोडून पूजा करून शुभारंभही करण्यात आला। पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या। यापूर्वीही रक्षादीप सारखा चांगला उपक्रम राबविला गेला। पोलीस कर्मचाऱ्यांवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांचे आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी पोलीस हेल्थ ॲप हे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील। चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली। मागच्या 10 वर्षांमध्ये होऊ शकले नाही, त्याचं आज माझ्या हस्ते उद्घाटन केलं। खरं माझं कॉन्ट्रीब्युशन काही खूप नाही आहे त्याच्यामध्ये। आपले IG आणि SP हे खरोखर खूप कमिटेड आहेत आणि त्या कमिटमेंटमध्ये आज या ठिकाणी आपल्याला इतक्या सुंदर वास्तूंचं उद्घाटन करायला मिळालं ते माझंच मी अहोभाग्य समजते। IG साहेबांनी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपल्याकडे डिव्हिजन लेवलचे स्पोर्ट्स नाही होऊ शकत आहेत, स्टेट लेवलचे नाही होऊ शकत आहेत, पण आता इथून पुढे मला असं वाटतं की स्टेट लेवलचे, नॅशनल लेवलचे देखील या ठिकाणी होऊ शकतील असा मला विश्वास आहे। मला खरं तारीफ करावीच लागेल। मी SP-ना मंत्री झाल्यानंतर खूप जास्त काही मी ओळखत नव्हते, पण त्यांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये त्यांनी समाजाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन किती व्यापक आहे हे आपल्या सर्वांना समजावून सांगितलं। आजच्या कार्यक्रमामध्ये पोलीस गेस्ट हाऊस, SP ऑफिस आणि पोलीस ग्राउंड्स आणि हेल्थ ॲप असं 4 वेगळे प्रोग्राम होतात। आणि बेसिकली पोलीसच्या हेल्थच्या काळजी हे एक उद्देशमध्ये आपण हे सगळं अरेंज केलं होतं। कारण आपण आता आहोत कोरोनाच्या काळामध्ये, आपण सगळं कोरोनाच्या प्रिव्हेन्शनसाठी आणि कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी भरपूर तुम्ही लोक ऐकलं असेल, पण त्याच्यामध्ये इम्युनिटी वाढवा तोच एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि ॲज अ फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस इम्युनिटी अजून चांगलं असलं पाहिजे, पण एक दिवसमध्ये ते इम्युनिटी येणार नाही, ते सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यासाठी खूप मेहनती करावं लागतील आणि असं कंटिन्युअस प्रयत्न केले तरच ते होणार। त्याच्यासाठी बेसिकली आपल्या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाच्या काळजी म्हणून ग्राउंड एक बेसिक आहे। म्हणजे ते त्यांचे जे पण तणाव असतात ते तणाव निघायचं आहे तर बाहेर आलं पाहिजे आणि ग्राउंडमध्ये काही ना काही कमीत कमी वॉकिंग असं सुरू करायला पाहिजे। त्याच्यासाठी चांगलं ॲटमॉस्फिअर आधी नाही होता, ते ॲटमॉस्फिअर आपण त्यांचं म्हणजे याचं पूर्ण काम कोणी बाहेरून कोणी केलं नाही, सगळं आपला अधिकारी आपला कर्मचारी
सगळं त्यांनीच करून घेतलेलं आहे. एक म्हणजे त्यांनी केली तर ऑटोमॅटिकली त्याचे महत्त्व पण कळेल आणि मला कॉन्फिडन्स आहे हे जितकी आपण चांगलं बनवलेलं आहे ते भविष्यात पण असेच मेंटेनन्स होईल म्हणून. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.